नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी अतुल आणि उपेंद्र मित्ररंगामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. काल आपण आपला मित्र प्रसन्न पटवर्धन बरोबर गप्पा मारल्या. अर्थात त्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे आपण आज परत प्रसन्नला भेटणार आहोत, त्याच्याबरोबर उरलेल्या गप्पा मारणार आहोत. प्रसन्न, नमस्कार. मित्ररंगामध्ये नमस्कार. स्वागत. नमस्कार. प्रसन्न, कार्गो ट्रान्सपोर्ट आहे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे किंवा टुरिझम आहे, याचा इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आणि कॉस्ट किंवा व्हॅल्यू आपल्या भारतामध्ये काय साईज असेल? कॅन यू जस्ट एक्सप्लेन इट? आता आता जर का पॅसेंजर ट्रान्सपोर्ट जर का सगळा म्हणला इन्क्लुडिंग एअर, रेल, अमुक तमुक वगैरे, तर साधारणतः 3,00,000 कोटीचा आहे. ओके. त्यातला बसेसचा जर का तुम्ही म्हणला, कारण बसेसचा कसं आहे, क्वांटम मोठा आहे पण व्हॅल्यू कमी आहे. तर ती व्हॅल्यू जर का म्हणली तर साधारणतः 50,000 कोटीची व्हॅल्यू आहे सगळ्या बसेसची. आपल्या देशात 19,00,000 बसेस आहेत आणि साधारणतः 1 कोटी लोकांना हे रोजगार पुरवते. हाच जर का तुम्ही क्वांटम पाहिलात, म्हणजे पॅसेंजर ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने क्वांटम पाहिलात, तर प्रायव्हेट बसेस समजा 35 कोटी लोक रोज प्रवास करतात प्रायव्हेट बसेस. 35 कोटी लोक, 92% आपल्या इथल्या देशातल्या बसेस, म्हणजे 19 लाखापैकी 1.5 लाख बसेस फक्त गव्हर्नमेंटच्या ओन्ड आहेत, बाकीच्या सगळ्या प्रायव्हेट ओन्ड आहेत. त्यामुळे 35 कोटी लोक हे प्रायव्हेट बसेसने प्रवास करतात आणि 7 कोटी लोक गव्हर्नमेंट बसेसने प्रवास करतात. अख्ख्या रेल्वेची मिळून 2.5 कोटी लोक प्रवास करतात आणि त्यातले 70 लाख लोक फक्त मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करतात. ती जी लोकल आपण ज्याला म्हणतो ती, आणि सर्व एअरलाईन मिळून 1.5 लाख लोक प्रवास करतात, 1.5 कोटी लोक प्रवास करतात. तर हा क्वांटम आहे. त्या क्वांटम वरून तुमच्या लक्षात येईल की प्रायव्हेट बस ट्रान्सपोर्ट इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम किती मोठा आहे पॅसेंजर ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने. म्हणजे टोटल पॅसेंजर ट्रान्सपोर्टच्या 67% शेअर हा प्रायव्हेट बसेसचा आहे. टुरिझमचं म्हणलं तर साधारणतः 16 लाख कोटीच्या आसपास टुरिझमचा व्यवसाय आहे, कारण त्याच्यात हॉटेल्स, अम्युजमेंट पार्क, भरपूर काय काय येतं. त्यामुळे तो याच्या 4-5 पट मोठा आहे टोटल, आणि त्याच्यात हे सुद्धा इन्क्लुडेड आहे. अर्थात टुरिझम याच्यात खूप व्हॉल्यूम खूप मोठा आहे आणि ते साधारणतः 5 कोटीच्या आसपास लोक एम्प्लॉय करतात टुरिझम. आणि कार्गो जर का म्हणला तर तो इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम अबाउट 8 ते 10 लाख कोटीच्या आसपास आहे असं म्हणतात. त्याचा मला एक्झॅक्ट एवढा नंबर माहिती नाही, पण 8 ते 10 लाख कोटीच्या आसपास तो आहे लॉजिस्टिक्सचा. आणि तेही जवळपास 7 ते 8 कोटी लोकांना त्याच्याकडनं रोजगार मिळतो. त्यामुळे हा ओव्हरऑल ज्या व्यवसायात आम्ही आहोत त्याचं पोटेन्शियल मी असं म्हणेन अमर्याद आहे. आपल्यासारख्या देशात त्या पोटेन्शियलची अजिबातच कमी नाही. प्रसन्न, आता एक यालाच धरून अजून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या आपल्या भारतातल्या शहरांमध्ये मेट्रो ट्रेन्सचं वारं वाहत आहे. तर व्हॉट यू फील की मेट्रो ट्रेन्स ॲज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज अ ब्लेसिंग ऑर अ ह्युमिलिएशन फॉर द पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सिटी? प्रश्न असा आहे की मेट्रोला ऍस्पिरेशनल व्हॅल्यू फार मोठी आहे, कारण लोकांनी दिल्ली मेट्रोचं एक्झाम्पल समोर पाहिलेलं आहे की जे चकचकीत स्टेशन्स, चकचकीत त्यांच्या बोगीज, आणि ह्याच्या उलट तीनपाट बसेस, बस स्टॉप म्हणजे एक नुसतं फळकूट लावलेलं, असं सगळं त्याचं कॉन्ट्रास्ट तो आहे. त्यामुळे नॅचरली लोकांना असं वाटतं की ऑटो रिक्षाने जाण्यापेक्षा बीएमडब्ल्यूने जावं. त्यामुळे ती ऍस्पिरेशनल व्हॅल्यू जास्त आहे. पण आपल्या देशाला ते परवडणार किती हे आपण बघितलं पाहिजे. कुठलाही पब्लिक ट्रान्सपोर्ट हा एका सायंटिफिक बेसिसवर आधारलेला असतो की जो आपल्या देशात फारसा नाही. म्हणजे PHPD असं म्हणतात, म्हणजे पर आवर पर डायरेक्शन किती लोक जातात पीक टाइमला, ह्या बेसिसवर कुठला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट तिथे घ्यायचा आहे ठरतं. म्हणजे मेट्रो असेल तर साधारणतः 40 ते 50 हजार लोक एका दिशेने एका तासाला जर का जाणार असतील तर मेट्रो हे सोयीस्कर आहे. म्हणजे मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोर अशा ठिकाणी मेट्रोचं नेटवर्क हे अत्यंत आवश्यक आहे, कारण एवढा ट्रॅफिक तुमच्या एका दिशेला असतो की त्याच्यासाठी एवढं मोठं वाहनच पाहिजे.
पण जर का तुमचा ट्रॅफिकच पर आवर पर डायरेक्शनला 5,000 असेल किंवा 10,000 असेल किंवा 15,000 असेल, तर त्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे लाईट रेल आहे, मोनो रेल आहे, किंवा BRT बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम. तर कमिंग बॅक टू आवर पॉइंट, कुठलाही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हा ठरवताना माझ्या खिशात किती पैसे आहेत आणि किती लोकांना घेऊन कुठं जायचं याच्या बेसिसवर ठरवला पाहिजे, रादर दॅन मेट्रो, BRT किंवा सिटी बस किंवा काय जो काय आपण चूज करू तो. पण मेट्रो आपल्या काही काही शहरांना पाहिजे, याच्यात काही वाद नाही. इनफॅक्ट मुंबईत तर 30 वर्षापूर्वी चालू व्हायला पाहिजे जे काम की जे आता चालू झाले, किंवा पुण्यात सुद्धा आता जस्ट चालू झाले. पण सपोर्टिंग सर्व्हिसेस तुम्ही जगभरातली जर का एक्झाम्पल घेतली, आपण सगळ्यात उत्तम लंडनचं मेट्रो म्हणतो, अंडरग्राऊंड. लंडन मध्ये सुद्धा 60% ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट इज कॅरीड आउट बाय बसेस. एवढं चांगलं डीप नेटवर्क असताना सुद्धा. त्यामुळे पहिलं बसचं नेटवर्क चांगलं झाल्याशिवाय मेट्रो सुद्धा तेवढी इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. कारण 1 आणि 2 ट्रॅक करून त्याचा काही उपयोग नसतो, नेटवर्कचा इफेक्ट असतो. मेट्रो हे ऍस्पिरेशनल आहे, पण सुटेबल आहे का नाही, आय डाऊट इट. आणि दॅट टू सिटीज लाईक इंदोर, भोपाळ किंवा अशा छोट्या छोट्या शहरात की जिथे एवढा ट्रॅफिकच नाही. प्रसन्न, आता मला एक असं विचारायचं आहे की आजकाल आपण बघतो की पूर्वी असं की घरात एक गाडी असते, लोक अरे बापरे यांच्याकडे गाडी आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरात 2 किंवा 3 गाड्या असतात, किंवा दरवेळेला नवीन नवीन गाड्या घेण्याची एक चढाओढ असते. तर ह्या सगळ्या म्हणजे वातावरणामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचं भवितव्य काय आहे? हाऊ यू सी इट? आउट ऑफ कंपल्शन लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टकडे शिफ्ट व्हायला लागेल. कारण इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स, इलेक्ट्रिक 4 व्हीलर जरी घेतल्या तरी सुद्धा तुम्ही रोड विड्थ किती वाढवणार, आणि ट्रॅव्हल टाइम तुम्हाला जर का कमी करायचा असेल तर तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागी फास्ट कसे पोहोचणार, हा ऑप्शन तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट शिवाय कोणी देऊ शकत नाही. म्हणजे ड्रायव्हिंग करण्याचा त्रास तो काही इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेतल्याने कमी होत नाही. ट्रॅफिक मध्ये अडकून पडणं काही त्यांनी कमी होत नाही. त्यामुळे ट्रॅफिक कंजेशनमुळे लोक काही दिवसांनी वैतागतील स्वतःच्या ड्रायव्हिंगला आणि प्लेजरसाठी गाडी घेतील, पण ती घरी ठेवतील, सॅटर्डे संडे कुठेतरी फिरायला वापरतील. डेली कम्युटिंगला लोकांनी गाडी वापरणं हे मी असं म्हणतो की ऍक्च्युली क्रिमिनल आहे. कारण त्यांनी तुमची मॅन पॉवरची एनर्जी सुद्धा खूप कमी होते आणि फटीग वाढतो, तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होते. त्यामुळे आता मी म्हणलं तसं की अजून आपण त्या गौतम बुद्धाच्या स्टेजला जायचोय, अजून आपण त्या ऍस्पिरेशन मध्येच आहोत की आपली गाडी आपण घेऊन चालतोय वगैरे. तर ते हळूहळू बदलेल आणि लोक, आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला मी असं समजतो की उज्ज्वल भवितव्य आहे. पोल्युशन हा एक खूप मोठा इश्यू आहे. आणि आजकाल काय झालंय, CNG व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत, आलेले आहेत काही. तर याच्यामध्ये आता परत गाड्या कमी करण्याची काही सुतराम शक्यता वाटत नाही, प्रायव्हेट व्हेकल्स. तर हे पोल्युशन कंट्रोल कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे रोखलं पाहिजे? नाही, आता इलेक्ट्रिक बसेस किंवा इलेक्ट्रिक कार्स किंवा इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स जे येत आहेत, म्हणजे त्याला ऍक्च्युली आपल्या इथं अजून वेल टू व्हील असं पोल्युशन आपण ज्याला म्हणतो, ते पोल्युशन इलेक्ट्रिकनी कमी होत नाही. ते पोल्युशन वाढतं जर का तुम्ही सोलर किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी वापरली नाही तर. म्हणजे तुम्ही फॉसिल फ्युएल वेस्ट जर का एनर्जी निर्माण करत असाल तर ती एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल्सना वापरून त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी जशी आपल्या इथे वाढेल तसं ऍक्च्युली पोल्युशनवर त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागेल. अदरवाईज इलेक्ट्रिक बस येऊन त्याचा काही उपयोग नाही. CNG सुद्धा आता आपण दिल्लीत बघतो, दिल्लीतली सगळी वाहनं CNG आहेत. पोल्युशनला फरक झालाय का? नाही झालेला फरक. तर सरकार आता जागा होतंय आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला आता सुद्धा आता इंडियन गव्हर्नमेंटनी एक 18,000 करोडची स्कीम डिक्लेअर केलेली आहे. ती आता स्कीम येईल बाहेर. पण 18,000 करोड हे देशाला इतके क्षुल्लक आहेत. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर पुण्यातल्या मेट्रोचा खर्च 22,000 करोड आहे एका लाईनचा, म्हणजे 2 लाईन आता करतायत त्याचा. आणि एका शहरातल्या मेट्रोला तुम्ही 22,000 करोड खर्च करताय आणि अख्ख्या देशाला बस देण्यासाठी तुम्ही 18,000 करोड खर्च करताय. म्हणजे काही त्याच्यात पॅरिटी आहे का? खूप विरोधाभास आहे. तर मी असं सुचवलं होतं गव्हर्नमेंटला की तुम्ही जेवढं मेट्रोचं बजेट करता त्या मेट्रोच्या बजेटच्या फक्त 10% बजेट तुम्ही जर का बसला अलोकेट केलं
तर त्या शहरातल्या बसेस या फीडर सर्व्हिसेस म्हणून मेट्रोला वापरल्या जाऊ शकतील आणि इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टची एक उत्तम सुविधा निर्माण होईल. पण समहाऊ अजून ते तेवढं इफेक्टिव्ह झालेलं नाही, पण प्रयत्न चालू आहेत आमचे की इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट व्हावा निर्माण, रादर दॅन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट मेट्रो सारखे घेण्याच्या ऐवजी लोकांना एका जागेहून दुसऱ्या जागी जाण्यासाठी जी सोयीस्कर सिस्टीम आहे ती सोयीस्कर सिस्टीम सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रसन्न, मला एक शंका अशी वाटतेय की आता जे आपण स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणतो किंवा इंट्रासिटी ट्रान्सपोर्ट, की आपल्याला असं पीएमटी असेल किंवा अशा प्रकारची कुठलीही ट्रान्सपोर्टची सुविधा असेल, तर ह्या सुविधांच्या सुधारण्यासाठी किंवा त्या जास्त एफिशियंट होण्यासाठी प्रायव्हेटायझेशन बद्दल तुझं काय मत आहे? ऍक्च्युली ठराविक म्हणजे काय, वन शू फिट्स ऑल असं सोल्युशन आपल्याला घेऊन चालणार नाही. म्हणजे सगळ्या प्रायव्हेट सर्व्हिसेस म्हणजे उत्तम सर्व्हिसेस किंवा सगळ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हणजे बेकार सर्व्हिसेस असंही म्हणून चालणार नाही. परंतु त्याचबरोबर ह्याचा बॅलन्स योग्य साधणं हे फार आवश्यक आहे आणि ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपनी साधता येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता शहरातली जी बस सेवा आहे ही तुम्ही खाजगीकरण करू शकत नाही, कारण त्याच्या कॉम्पिटिशनमुळे दिल्लीची जर का तुम्हाला कोणाला माहिती असेल, दिल्लीची रेड बस, रेड लाईन, ब्लू लाईन अशा ज्या सर्व्हिसेस त्यांनी प्रायव्हेट चालू केल्या होत्या, ते बस स्टॉपवर पहिला कोण जाणार ह्याच्यासाठी मारामारी होते आणि त्याला पेनी वॉर म्हणतात, की जे रोडवर चालू होतं. त्यामुळे एक कुठली तरी कंट्रोलिंग एजन्सी शहरात असली पाहिजे आणि ज्याच्या अंडर सगळ्यांनी चाललं पाहिजे. तर ही कंट्रोलिंग एजन्सी सरकारीच असली पाहिजे, ही कंट्रोलिंग एजन्सी प्रायव्हेट असू नाही शकत. परंतु ऍक्च्युअली बस चालवायचं जे काम आहे ते प्रायव्हेट माणसं जास्त एफिशियंटली आणि उत्तम करू शकतात. पण रेग्युलेशनचं काम हे सरकारने स्वतःकडेच कायम ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याचं प्लॅनिंग असेल किंवा त्याचं रेव्हेन्यू कलेक्शन असेल किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल, हे सगळं जे आहे ते सरकारने स्वतःकडेच ठेवायला पाहिजे. ह्याच्या उलट ज्या लक्झरी सर्व्हिसेस आहेत, ज्या लॉंग डिस्टन्स सर्व्हिसेस आहेत, की जिथे लक्झरी ही जास्त मॅटर करते, तिथे सरकारने थांबून उपयोग नाही, कारण लक्झरी प्रोव्हाइड करणं हे त्यांचं कामच नाही. त्यांचं काम सामान्य माणसाला सर्व्हिस द्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी ती सर्व्हिस जरी योग्य पद्धतीने दिली तरी सुद्धा मी त्यांना प्रॉफिटमध्ये जातील असं म्हणणार नाही, पण ते ब्रेक इव्हन नक्कीच करू शकतात. म्हणजे आता ज्या प्रचंड प्रमाणात ते लॉस करतात, ते लॉस करायची गरज नाही. मी म्हटलं जसं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या हिशोबात त्यांनी बसेस चालवायचं काम प्रायव्हेटला द्यावं. बाकी सगळं जे काम आहे, रेव्हेन्यू कलेक्शनचं काम सुद्धा दुसऱ्या प्रायव्हेट एजन्सीला देता येऊ शकतं. आणि सगळं म्हणजे जाहिराती करणं, ITS, हे सगळं प्रायव्हेट वेगवेगळ्या संस्थांना, आम्ही आता इंदोरला चालवतो ते तसंच चालवतो. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांना तिथल्या लोकल ऍडमिनिस्ट्रेशननी सर्व्हिसेस PPPच्या अंडर दिलेल्या आहेत आणि ते चाललेलं आहे व्यवस्थित. त्यामुळे कुठल्या पद्धतीने ते चालवायचं हे खाजगी किंवा सरकारी असं त्याचा तुकडा न पाडता ज्या विषयाला जे सोयीस्कर आहे त्या पद्धतीने ते चालवलं तर ते जास्त चांगलं चालेल. त्यामुळे पूर्ण खाजगीकरण करावं असं मी अजिबात म्हणणार नाही. त्याचं योग्य समन्वय मात्र साधायची अत्यंत आवश्यकता आहे. प्रसन्न, रस्त्यांची परिस्थिती, रस्त्यावरचे टोल नाके, रस्त्यावरती असंख्य दुसरे काही होणारे त्रास, याच्याबद्दलचं काय सांगशील आणि ही परिस्थिती कशी सुधारावी? रस्त्यावरची परिस्थिती ही टेक्नॉलॉजी सुधारू शकते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टोल नाके आता स्मार्ट कार्ड वर झालेले आहेत, त्यामुळे ते ऑटो डेबिट होतं आणि तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यात बऱ्यापैकी ट्रान्सपरन्सी आलेली आहे. त्यामुळे माझ्या अंदाजाने आता रस्त्याचे पैसे लवकर रिकव्हर व्हावेत अशी आशा आहे. त्यामुळे टोल नाक्यावरचा त्रास थोडा कमी होईल. दुसरं जे वाटेत अडवणूक होते, म्हणजे वाल्ल्या कोळ्या टाईप जी अडवणूक होते, म्हणजे पोलीस किंवा RTO यांच्याकडून, तर ती जसजशी टेक्नॉलॉजी सुधारेल, म्हणजे आता वाहनमध्ये सर्व डाटाबेस अवेलेबल आहे. म्हणजे कुठल्याही पोलिसाला किंवा RTOला तुम्हाला गाडी थांबवून डॉक्युमेंट चेक करायची शून्य आवश्यकता आहे, बघायचीच गरज नाही डॉक्युमेंट. म्हणजे त्यांनी गाडीचा नंबर टाकला की त्याला त्याच्या मोबाईल ऍपवर त्या गाडीची व्हॅलिडिटी काय, कुठला टॅक्स कधीपर्यंत भरलेला आहे, परमिट कधी आहे, सगळं कळतंय. त्यामुळे वाटेत गाडी थांबवून ते पैसे कलेक्ट करायची गरजच नाहीये चेकिंगच्या नावाखाली. पण पूर्वापार आलेल्या खोडी आहेत ते काही लवकर जात नाहीत. त्यामुळे अजूनही तो त्रास तसा चालू आहे, पण कमी झालाय. दिवसेंदिवस तो त्रास कमी होतोय आणि आम्ही आमच्या संघटनेतर्फे सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पातळ्यावर याचं रिप्रेझेंटेशन करत असतो.
त्यामुळे तो त्रास कमी आधीपेक्षा थोडा झालाय मी असं म्हणेन. पण बेसिक कल्चर बदलल्याशिवाय तो त्रास कमी होणार नाही, कारण टेक्नॉलॉजी हे काही तुमचं कल्चर नाही बदलू शकत. टेक्नॉलॉजी ट्रान्सपरन्सी आणू शकते, पण ट्रान्सपरन्सी तेव्हाच कामाला येते जेव्हा मी त्याच्यात बघतो. मी बघणारच नसेन त्याच्यात तर त्या ट्रान्सपरन्सीचा काही उपयोग नाही. पण बदलेल हळूहळू तो त्रास कमी होईल. आणि म्हणजे खऱ्या अर्थाने मोटर व्हेकल ऍक्टचं जे पहिलं वाक्य आहे की मोटर व्हेकल ऍक्टचा जन्म सीमलेस ट्रॅव्हल होण्यासाठी झालेला आहे, ते व्हावं अशी अपेक्षा आहे. प्रसन्न बरोबरच्या आपल्या गप्पा तर खूपच छान चालल्या आहेत, पण आज आपल्याबरोबर प्रसन्नाचे कुटुंबीय बरोबर आहेत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला त्याच्या पत्नी प्रियदा वहिनी आहेत आणि प्रसन्नाच्या मातोश्री पण आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार मातोश्री. नमस्कार. नमस्कार. आमच्या मित्ररंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं शिक्षण, करिअर ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला? आणि त्यानंतर एक जर असा हलकासा गंमतशीर प्रश्न की आम्हाला सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की प्रसन्न बास्केटबॉल प्लेयर होता, नॅशनल लेव्हलचा. तर ह्या गेम मध्ये तुमच्यापैकी दोघांपैकी कुणी पहिल्यांदा बास्केट टाकली आणि कुणी स्कोर केला, ते जरा आम्हाला ऐकायला आवडेल. प्रसन्न तेव्हा तुम्हाला माहिती असेल की तो कोचिंग करायचा बास्केटबॉलच्या लेडीज टीमला. तर माझी एक मैत्रीण बास्केटबॉल खेळायची त्या टीम मध्ये आणि मी तिचा संध्याकाळी म्हणजे आमचा अकाउंटचा क्लास झाल्यानंतर तिचा बास्केटबॉल असायचं, बास्केटबॉलची प्रॅक्टिस असायची डेक्कन जिमखानाच्या कोर्टवर. तर मी तिच्याबरोबर जायची रोज आणि मॅचेस असल्यावर पण जायची आणि रोज प्रॅक्टिस करायला पण तिच्याबरोबर जायची. तर तिथे कोच म्हणून तिथे असायचा. तशी आमची भेट झाली. म्हणजे मी डिरेक्टली काही कधी बास्केटबॉल खेळले नाही, पण बास्केटबॉलमुळे भेट झाली आमची. आणि मग त्यांनी बरोबर बास्केट टाकली का तुम्ही बॉल बरोबर जाळ्यात पडला. ग्रेट. तुमच्या करिअर बद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल? मी बीएमसीसी मधनं बीकॉम केलं. बीकॉम ची परीक्षा मी एप्रिलमध्ये दिली आणि मे मध्ये लगेच आमचं लग्न झालं. म्हणजे TY बीकॉमला लगेचच लग्न झालं मे मध्ये. आणि मग आमची जॉईंट फॅमिली होती, म्हणजे शुक्रवार पेठेत आम्ही राहायचो. तर सेटल होण्यात जरा थोडे दिवस गेले, बरेच दिवस गेले असतील म्हणजे ऍक्च्युली, कारण सगळंच वेगळं होतं. घरातलं वातावरण, लोक, आणि आमच्याकडे घरीच म्हणजे घरच्याच सगळ्या जणी स्वयंपाक करायच्या आणि मला तर काही यायचं नाही स्वयंपाक वगैरे. त्याच्यामुळे तर शिकण्यात नंतर सगळ्याच गोष्टी म्हणजे मला खूप कमी गोष्टी यायच्या घरातल्या, कारण आधी माहेरी काही केलेलं पण नव्हतं. ती बंगला संस्कृतीत आलेली असल्यामुळे प्रभात रोडला माझं माहेर आहे आणि एकदम तिथनं शुक्रवार पेठ, त्याच्यामुळे सगळंच वेगळं होतं. त्याच्यामुळे जरा बरेच दिवस गेले मला सेटल होण्यात आणि सगळे अंगवळणी पडण्यात म्हणजे, आणि घरचं सगळं शिकण्यात, घरकाम वगैरे. नंतर थोड्या दिवसांनी मुलं, मग मुलं 2 मुलगे मला, आणि मग ते जरा थोडेसे मोठे झाल्यानंतर मग मला असं वाटलं की तोपर्यंत आमचं प्रसन्न हॉलिडेज हे ऑफिस आमचं सुरू झालेलं होतं फर्ग्युसन कॉलेज रोडला. तिथे जायला लागले. माझी तेव्हा धाकटी बहीण तिथे काम करायची आमच्या ऑफिसमध्ये, सगळ्यात लहान बहीण. तर मला थोडी मुलं मोठी झाल्यानं असं वाटायला लागलं की आपण पण जायला लागलो तिकडे, म्हणून मग तिकडे जायला लागले मी आमच्या फर्ग्युसन कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये. तिथे जास्त करून तेव्हा एअर तिकीटिंग लोक ऑनलाईन, असं काही ऑनलाईन काही नव्हतंच ना, म्हणजे पद्धतच नव्हती. तर ट्रॅव्हल एजंट्सकडे येऊनच लोक एअर तिकीटिंग करायचे, खूप इंटरनॅशनल तिकीट आणि त्याच्याबरोबरच्या टूर्स वगैरे सगळं. मग मी तिथे जायला लागलं तर सगळं शिकले. एअर तिकीटिंग साठी एक कोर्स असायचा तेव्हा IITA म्हणून. तर तेव्हा कारण मॅन्युअल सगळं कॅल्क्युलेट करून एअर तिकीटची अमाऊंट जी काय असेल इंटरनॅशनल एअर तिकीटची, ती कॅल्क्युलेट करून ते करायला लागायचं. तर मी तो कोर्स केला आणि त्याने खूप उपयोग झाला ऍक्च्युली त्या एअर तिकीटिंगच्या कोर्सनी. कारण खूपच म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये खूप वर्ल्ड जिओग्राफी असते सब्जेक्ट म्हणून.
त्याच्यामुळे कधी मी एवढं जॉग्रफीकडे कधी आधी शाळेत तर काही लक्ष दिलं नव्हतं, पण नंतर खूप म्हणजे शिकायलाच लागलं. आणि कामच त्याच्याबद्दल असल्यामुळे जॉग्रफी बद्दल शिकायला मिळालं, फेअर कॅल्क्युलेशन सगळंच म्हणजे इन जनरल. पण तशी मग मी मला एक विचारायचं आहे की हां. तुम्ही हॉलिडेजचा हा बिझनेस सांभाळत होतात, मग हॉलिडे टूर्स तुम्ही कंडक्ट करायचा, बरोबर आहे? मग हो. त्या टूर बरोबर कधी तुम्ही कुठे गेलात का? हो. मी फार वेळा नाही गेले, पण एकदाच मी इजिप्तला एक ग्रुप टूर घेऊन गेले होते. पारशी असोसिएशन, पारसी लोकांचं एक असोसिएशन इथे पुण्यात होतं. तर त्याच्या बरेच सिनियर सिटीजन्स सगळी लोक होती त्याचे मेंबर्स, म्हणजे 70 अँड अबव्ह. तर त्यांना इजिप्तची टूर करायची होती. ते दरवर्षी आमच्याकडनं कुठेतरी जायचे, म्हणजे विदिन इंडिया जायचे किंवा आउट ऑफ इंडिया जायचे. तर त्यांच्या मोठ्या एका ग्रुप बरोबर मी इजिप्तला गेले होते तेव्हा. त्याच्यात ती नाईल रिव्हर क्रूज होती आणि बाकी हॉटेल्समध्ये राहणं होतं. खूपच वेगळं, म्हणजे ते पारशी खरंच लोक इतके एन्जॉय करतात आणि वेगळेच असतात, म्हणजे ते आपल्या इथली म्हातारी म्हणतात तसे ते नसतात. म्हणजे काय झालं, त्या सीझनला इतक्या टूर पॅरलली आल्या की आमचे सगळे टूर मॅनेजर संपले. ओके. आणि या पारशी ग्रुपच्या बरोबर बायकाही खूपच होत्या. खूप हे बायका. सगळे कपल्सच होते ते म्हातारे पारशी लोकांची. हम्म. त्यामुळे मग ही लगेच तयार झाली. म्हणजे भरपूर बायका आहेत, मग काही हरकत नाही. आणि रोजच्या म्हणजे सारखं आम्ही त्यांच्याशी फोनवर वगैरे तो बोलायचोच ना टूर बद्दल, त्याच्यामुळे ओळख सगळ्यांची झालेली होती चांगली. आणि स्वीट असतात ते पारशी लोक, फारच कसे छान बोलायला असतात, वगैरे. वागायला खूप वगैरे छान, खूप बोलायला छान असतं. त्याच्यामुळे मी त्या टूर बरोबर गेले होते इजिप्तला त्यांच्याबरोबर. आता आईंच्याकडे येतो. संबंध घराणं हे व्यवसायामध्ये आहे, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्ही तुमच्या एकत्र राहत होतो आणि 25 माणसं आम्ही एकत्र होतो. हो. आणि त्या एकत्र कुटुंबात कधी भांड्याला भांडं लागलं नाही. तो आपल्या मार्गावरनं, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होतं. आणि ही प्रभात रोडची यायची इथे सून म्हणून टेन्शन होतं खूप, की आमचा जुना वाट आणि आमचा एक फ्लॅट घेतलेला होता. तर मी म्हणलं तिला विचारू आपण, की तुला इथे राहायचं असलं तर तू त्या फ्लॅटवर राहू शकता तुम्ही दोघं. पण तिच्या आईचे संस्कारही चांगले आहेत आणि ती अगदी आमच्यात मिसळून गेली छान. म्हणजे मला जे पहिल्यांदा वाटत होतं, उगीचच वाटत होतं, पण तिने खूप सगळ्यांशी, आणि ती घरात सगळ्यांची लाडकी अशासाठी आहे की प्रभात रोडची असून ती इथे जुन्या वाड्यात आनंदाने राहिली. याचं अजूनही सगळ्यांना कौतुक आहे. पण या सगळ्या 24 लोकांना बांधून ठेवायचं काम तुम्ही केलं ना? नाही, माझ्या मोठ्या जाऊबाई पण होत्या त्यावेळेला. तुम्ही आणि तुमच्या पिढीने केलं असं मला म्हणायचंय. आणि प्रसंगाबद्दल काय सांगाल? प्रसन्न लहानपणापासूनच चळवळ आहे जरा, म्हणजे भूषण एकदम शांत आणि हा एकदम खोडकर असा. आणि खेळाचं पहिल्यापासून आवड आहेच, म्हणजे आणि बास्केटबॉलचा प्लेअर होताच, कॅप्टन होता. आणि एक माझ्या लक्षात आलं की खेळाडू असलं ना की माणूस मोठ्या मनाचा होतो खूप. असं एक समीकरण माझ्या लक्षात आले आणि ते त्यांना पुढे आयुष्यात खूप उपयोगी पडतं. छान सांगितलं तुम्ही. आता मला वाटतं सौरभ पण आलेला आहे. हॅलो सौरभ, नमस्कार. हाऊ आर यू? हॅलो सौरभ. व्हेरी वेल. तुम्ही बरे आहात? हो, एकदम मजेत. सौरभ, तू काय करतोस? तुझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि तुझा आता काय व्यवसाय वगैरे ह्याबद्दल आम्हाला जरा ऐकायला आवडेल. तर मी आधी बीकॉम केला, कारण फार काही शिक्षणाची खास आवड नसल्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग कोणता, तर बीकॉम म्हणून बीकॉमला गेलो. आणि बीकॉमला अर्थातच बीएमसीसी ला होतो मी, त्यामुळे मग तिकडे चांगली मित्रमंडळी, चांगला ग्रुप झाला, मजा आली. आणि बीकॉम होईपर्यंत मला नेहमीच माहिती असं होतं की, कारण लहानपणीपासून घरी डिझेल टायर असे सगळे कॉन्व्हर्सेशन ऐकल्यामुळे आपण काहीतरी भविष्यात आयुष्यात रिलेटेड टू टायर आणि डिझेल करू ह्याची खात्री होती. काय करू ह्याची खात्री नव्हती. तर मग बीकॉम झाल्यानंतर मी मास्टर्स करायला, एमबीए करायला युके ला गेलो. आणि तिथे मार्केटिंग मध्ये मेजर केलं मी नॉटिंगहम युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग त्यानंतर परत जेव्हा आलो तेव्हा सुद्धा इनफॅक्ट नक्की काय आवड आहे निवड आहे क्लिअर नव्हतं. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी
1-2 पहिले 6 महिने थोडे प्रयोग करून नंतर मग आमचा ट्रकिंगचा व्यवसाय किंवा लॉजिस्टिक्सचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे किंवा त्याच्यामध्ये सनराईज इंडस्ट्री ती आहे. तिथे आपण काहीतरी भविष्यामध्ये चांगला मोठा व्यवसाय बांधू शकू किंवा व्हॅल्यू ऍड करू शकू इकोसिस्टमला, कस्टमर्सला, अशा दृष्टिकोनातनं त्या बिझनेसला म्हणजे त्या बिझनेसमध्ये आमचा काही प्रमाणामध्ये तो होता. कारण आमच्या लॉजिस्टिक्सच्या व्यवसायाची सुरुवात पूर्वीच झाली होती, पण ती बसमध्ये कार्गो बऱ्यापैकी प्रमाणात जायचा ह्या दृष्टिकोनातून ती डिव्हिजन निर्माण झालेली होती. आणि मग आता मी 2010ला साधारणतः प्रसन्न कार्गो या नावाने तो व्यवसाय आपला जो आहे त्याच्यामध्ये सहभागी झालो. आणि जास्ती करून ऑन फील्ड कस्टमर्सला भेटणं, सेल्स कॉल्स, वेगवेगळे कॉम्पिटिटर काय करतात किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काय सर्व्हिसेस आहेत, टेक्नॉलॉजी काय येत आहे, ह्याची एक आवड नेहमीच राहिली. म्हणजे भारतातच नाही तर जगामध्ये काय चांगल्या पद्धतीने चाललंय ह्याचा अभ्यास ठेवणं किंवा मला असं वाटतं की आपण कुठलाही व्यवसाय केला. आता इन माय केस मी गेले 10 वर्ष लॉजिस्टिक्सच्या व्यवसायामध्ये आहे ऍक्टिव्ह. आणि मला असं वाटतं की त्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा कुठल्याही इतर व्यवसायामध्ये म्हणा आपण कस्टमरला व्हॅल्यू काय क्रिएट करतोय किंवा इकोसिस्टमला व्हॅल्यू काय क्रिएट करतोय. म्हणजे इन दिस केस 2-3 वर्षापूर्वी आम्ही एक सोपा म्हणजे मराठीतलं सोपं असा प्रकल्प लॉजिस्टिक्स मध्येच मग आम्ही स्टार्टअप केला. त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट बिंग की आपल्याकडे एवढं अनऑर्गनाइज्ड एवढ्या जास्ती ट्रक आहेत. म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आपल्याकडे 1 कोटी ट्रक आज भारतात आहेत. आणि ह्या 1 कोटी ट्रक पैकी तुम्हाला टॉप 10 ट्रकिंग कंपन्या ज्या समजा डोळ्यासमोर तुम्ही प्रयत्न केला तर लिहून काढायच्या, तर 90% लोकांना तर एक तर ते सुचत नाहीत की ह्या कोण बाबा 10 असतील. पण समजा तुम्ही 10 नावं लिहिलीत तर टॉप 10 कंपन्यांचं मिळून 0.5% सुद्धा मार्केट शेअर नाहीये. अशा पद्धतीच्या मार्केटमध्ये आपण काम करतो. म्हणजे फ्रॅगमेंटेड आहे भयंकर. 2 ते 5 ट्रकचे मालक किंवा चालक मालक ह्या पद्धतीचे मार्केट आहे. सो आम्ही प्रयत्न असा करतोय आता गेले 2 वर्ष की ह्या एक फ्रॅगमेंटेड इकोसिस्टमला हे जे अनऑर्गनाइज्ड ट्रकर्स आहेत ह्यांना डिजिटाइज कसं करायचं, ह्यांना चांगला बिझनेस आणून कसा द्यायचा, ह्यांचे कॅश फ्लो इश्यूज दूर कसे करायचे आणि जेणेकरून ऍसेटचं मिल्किंग जास्ती कसं करायचं. म्हणजे एक तुम्हाला लॉजिस्टिक्सचा आपला जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन 14% ऑफ आवर जीडीपी इज लॉजिस्टिक्स कॉस्ट. वेरॅज डेव्हलप्ड नेशन्स मध्ये समजा तुम्ही पाहिलं अमेरिकेत म्हणा, अर्थात अमेरिकेशी आपलं कंपॅरिझन बऱ्याचशा पातळींवरून होऊ शकत नाही, पण दिशा ती असली पाहिजे. तर 6% ते 7% जीडीपी च्या कॉन्ट्रीब्युशन असतं लॉजिस्टिक्सचं. म्हणजे आपण खूप जास्ती एक्सपेन्सिव्ह आहोत आणि विच इज वाय वी आर ऑल्सो नॉट व्हेरी कॉम्पिटेटिव्ह ॲट अ वर्ल्ड स्टेज. तर कुठंतरी चायना सारख्या देशाच्या जवळ तरी की जी 8-9% आहेत या दिशेने आपण आलं पाहिजे. या विचाराने आम्ही हा एक प्रयत्न सोपाद्वारे सुरू केलाय. स्टार्टअप आहे तो, ऍप बेस्ड ऍग्रिगेशन प्लॅटफॉर्म आहे ट्रकर्सचा. आणि करंटली मी तोच व्यवसाय जास्ती प्रमाणात बघतो. आणि आम्ही आता एक रिसेंटली वर्षभरापूर्वी आम्ही एक सुरुवात नवीन अशी केली आहे, प्रसन्न डेव्हलपर्स या नावाने. तुळशीबागेत मी एक कमर्शियल दुकानांची स्कीम तिथे करतोय. आमच्या फॅमिलीची एक फॉर्च्युनेटली तिथे आमचा जो वाडा होता त्यालाच लागून शेजारचा एक वाडा, असे 2 जोडून तो एक चांगला आम्ही प्रोजेक्ट करतोय. तर अशा या 2 ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्ती वेळ करंटली आता मी माझा देतो. आणि बाकी शिकणं आणि वाचणं, बघणं ह्याची भयंकर आवड आहे. त्यामुळे अभ्यास तर इतर आमचे जे इतर व्यवसाय आहेत त्याच्या सुद्धा जिथे करता येईल व्हॅल्यू ऍड तिथे प्रयत्न राहतो. फॅन्टास्टिक. म्हणजे तुझं एमबीए तुझ्या बोलण्यातून अगदी रिफ्लेक्ट होतच आहे. खूपच मला असं छान. वाटतं एमबीए पेक्षा लहानपणीपासून आम्ही वडिलांना बघून जास्ती अशा पद्धतीने बोलायला शिकलो. हो हो, गुड. आणि शिवाय एकत्र कुटुंब पद्धतीचा तो एक फायदा असावा असंही मला वाटतंय. नक्की नक्की. सगळ्यांकडनं बघायला शिकायला मिळतं, सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात लहानपणीपासून. नक्कीच फायदा. मला वाटतं आज आपल्या ह्या गप्पा अतिशय छान झालेल्या आहेत. आणि प्रियदा वहिनी, प्रसन्नच्या मातोश्री आणि सौरभ हे तिघेही तुम्ही आमच्या बरोबर आज आमच्या मित्ररंग चॅनल मध्ये सहभागी झालात, आमच्या बरोबर गप्पा मारल्यात, तुमचे अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला पण खूप चांगलं वाटलं बोलून आज. प्रसन्ना, ओव्हरऑल सगळीकडे परिस्थिती बदलतीये, सगळीकडे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतंय, सगळी धंद्यातील समीकरणं बदललेली आहेत, गणित बदलत आहेत.
तर अशा या बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळानुसार काय ट्रान्सफॉर्मेशन करणं आवश्यक आहे धंद्यांमध्ये, पर्टिक्युलरली या धंद्यामध्ये? बिझनेस मॉडेल्सच बदलत आहेत. म्हणजे जसं टॅक्सीचा सगळा धंदा ओला उबरनी खाल्ला, तसंच ऍग्रिगेशन मॉडेल बसेसमध्ये यायला लागलेलं आहे. बसेसची चालवायची टेक्नॉलॉजीच बदलली. म्हणजे पूर्वी काय, समजा तुम्ही डिझेल बस असेल तर डिझेल बस घेतली की चालवायला एकदम सोपं, कुठेही पंप टाका, तुम्हाला स्वतःला पंपावर जायचं, डिझेल भरायचं, पर किलोमीटर पैसे खर्च करायचे, विषय संपला. इलेक्ट्रिक बस आल्यानंतर तसं होणार नाही. म्हणजे 100 वर्षानंतर मेजर ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे फ्युएलमध्ये. त्यामुळे ती स्वस्त जरी असली चालवायला तरी सुद्धा त्याचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट एवढी मोठी आहे, तर ती कशी फेस करायची, म्हणजे फायनान्सिंग मेकॅनिझम तुमच्या बिझनेसला कसं पाहिजे. त्याच्यानंतर आता दुसरीकडं पॅसेंजरचा डिजिटल ह्याच्यावरचा विश्वास वाढल्यामुळे डिजिटल पेमेंट्स वाढलेले आहेत, डिजिटल तिकिटिंग वाढलेलं आहे. आणि हे सगळं जर का तुम्ही अडॉप्ट केलं नाही, सोशल मीडियाचा प्रभाव खूप वाढलेला आहे तुमच्या पब्लिसिटीवर. कॉमन पेपर वाचायच्या ऐवजी सोशल मीडियातल्या न्यूजला जास्त महत्व आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पब्लिसिटी कसं करता, तुमचा सेल कसा वाढवता, तुमचे ऑपरेशन्स तुम्ही एफिशियंट करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा कसा उपयोग करून घेता. म्हणजे आता आमच्या इथं सेंट्रल कंट्रोल रूम आहे, कंट्रोल टॉवर सारखी, की जिथे मी एका जागी बसून माझ्या देशातल्या सर्व बसेस आत्ता त्या क्षणाला कुठे आहेत, किती स्पीडनी चालल्या आहेत, त्यांचा ड्रायव्हर कुठल्या गिअरमध्ये गाडी चालवतोय, त्या गाडीचं टेम्परेचर काय आहे, तो किती वेळा ब्रेक मारतोय, कुठं थांबतोय, कुठं थांबत नाही, हे सगळं मला एका जागी बसून कळतं. माय गॉड. हे ज्यांनी अडॉप्ट केलेलं नसेल त्याला हा धंदा वाढवणं शक्य नाही. म्हणजे मला माझ्या कुठल्या बस स्टॉपवरनं किती माणसं चढली, कुठल्या दिवशी किती चढतात, कुठल्या तासाला किती चढतात, त्याचा ट्रेंड काय, त्याचं अनालिसिस काय, हे सगळी घर बसल्या बसल्या कळतं, की जे मला पूर्वी गावोगाव जाऊन बघायला लागायचं. आणि ही टेक्नॉलॉजी जो अडॉप्ट करेल ना तोच जगेल. म्हणजे जो टेक्नॉलॉजी अडॅप्ट करणार नाही तो तात्काळ मरेल यापुढे. त्यामुळे जो कोणी नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करेल, जो कोणी नवीन नवीन बिझनेस मॉडेलचा अभ्यास करेल, जगभर काय चाललंय हे बघेल आणि त्याप्रमाणे काळाची पावलं ओळखून त्याप्रमाणे आपला धंदा बदलेल, तोच जगेल. तर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला पाहिजे, डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजेत, जगात काय घडतंय हे बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वतःला बदलायला पाहिजे, तरच पुढे आपण जगू शकतो. वा, छान सांगितलंस. प्रसन्न, आता एक सांग की BOCI हे काय आहे, त्याचा जन्म काय, कसा झाला, त्याचा उद्देश काय आहे आणि आजपर्यंतची वाटचाल याबद्दल आम्हाला जरा सांग. बस आणि कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ही एक अपेक्स बॉडी आहे ज्याच्या अंडर आमचे 8 सेक्टर्स आहेत. 8 सेक्टर्स म्हणजे पहिला सेक्टर स्टेज कॅरेज ऑपरेशन्स किंवा सिटी बस सर्व्हिसेस, दुसरा इंटरसिटी बस सर्व्हिसेस, तिसरा स्कूल बस, चौथा एम्प्लॉई ट्रान्सपोर्टेशन, पाचवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, 6वा टुरिस्ट टॅक्सीज, 7वा टुरिस्ट बसेस आणि 8वा मॅक्सी कॅब्स म्हणून एक आपल्या इथे कॅटेगरी असते. 12 म्हणजे 6 ते 12 सीटर गाड्यांना मॅक्सी कॅब्स म्हणतात. तर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे जे ऑपरेटर्स आहेत, या सगळ्या ऑपरेटर्सना आम्ही एकत्र आणायचं काम केलं. 2016ला ह्याची स्थापना झाली. त्याच्या आधी ह्या सर्व पॅसेंजर ट्रान्सपोर्ट व्यवसायाला रिप्रेझेंट करणारी एकही बॉडी अख्ख्या देशात नव्हती आणि त्यामुळे आमचं म्हणणंच कुठं मांडायला आम्हाला फोरम नव्हता. या ऑर्गनायझेशनचं मुख्य काम असं आहे की ह्या ऑर्गनायझेशननी पोटेन्शियल या बिझनेसचं वाढवायचं आहे. त्याच्यासाठी सरकार दरबारी जे काय लॉबिंग करायला लागतं ते लॉबिंग करायचं आहे. आमच्या इंटरनली लोकांना सुद्धा, ऑपरेटर्सना, ड्रायव्हर्सना, ह्यांना जे ट्रेनिंगची आवश्यकता असते त्या ट्रेनिंगसाठी काय काय व्यवस्था करता येतील ते बघायचं आहे. म्हणजे अपग्रेडेशन ऑफ आवर ओन सर्व्हिसेस सुद्धा याचा उद्देश आहे. आणि इतर OEMs किंवा सगळ्यांना एकत्र जाऊन भेटण्यासाठी किंवा तुमचा व्हॉइस त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ही बॉडी काम करते. प्रत्येक स्टेटमध्ये ह्याचे चॅप्टर्स आहेत. मी प्रेसिडेंट आहे त्या संघटनेचा. उत्तम. प्रसन्न, मला आता एक लेटेस्ट इश्यू आहे विच इज बिंग डिस्कस्ड लार्जली, की गव्हर्नमेंट एक स्क्रॅप पॉलिसी आणू इच्छित आहे. स्क्रॅप पॉलिसी
तर हो. याच्याबद्दल तुझं मत आणि ही पॉलिसी म्हणजे नक्की कशा स्वरूपाची असेल थोडक्यात सांगू शकशील? आता ही पॉलिसी व्हॉलंटरी आहे, बर. ही कंपल्सरी नाही. 15 वर्षानंतर तुम्हाला गाडी रस्त्यावर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी सरकार तुमच्याकडनं बऱ्यापैकी टॅक्स वसूल करायला सुरुवात करेल. आणि दरवर्षी तुम्हाला फिटनेस करायला लागेल, की जे आता करायला लागत नाही. प्रायव्हेट गाड्यांची चर्चा करतोय. कमर्शियल गाड्यांना दरवर्षी फिटनेस करायलाच लागतो, पण प्रायव्हेट गाड्यांना तो करायला लागत नाही, तर त्यांनाही तो करायला लागेल. माझं आणि पण त्याच्यासाठी बरीच मोठी इकोसिस्टम डेव्हलप व्हायला पाहिजे, कारण स्क्रॅपिंग सेंटर्स पहिली तयार व्हायला पाहिजेत, नाही तर त्या गाड्या जागोजाग पडलेल्या राहतील आणि त्यांचं करायचं काय हा प्रश्न निर्माण होईल. तर ती स्क्रॅपिंग सेंटर्ससाठी सुद्धा गव्हर्नमेंट प्रयत्न करते निर्माण व्हावी म्हणून. ही पॉलिसी पर से अशी वाईट नाही, परंतु त्याच्यातल्या काही प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या जरा वाईट आहेत. म्हणजे काय की तुम्ही समजा फिटनेसला गाडी नेलीत आणि ती फिटनेसनी अनफिट ठरवली, तुम्हाला दुसरा एक चान्स मिळतो अपीलचा, आणि तेव्हा सुद्धा जर का ती अनफिट झाली तर ती गाडी डायरेक्ट स्क्रॅप होईल. म्हणजे आम्ही समजतो हे आरटीओच्या हातात दिलेलं एक टूल आहे की या टूलचा वापर करून आरटीओ पैसे जमवायचं काम करू शकतं. त्यामुळे ह्याला आमचा पहिला विरोध आहे. 15 वर्षापर्यंत आतापर्यंत तुम्ही स्क्रॅपिंगच करत नव्हता, तर मग 15 वर्षापर्यंत तरी असं कंपल्सरी स्क्रॅपिंग करायला लागू नये, ही पहिली मागणी. दुसरं माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की स्क्रॅपिंग हे युसेजवर असावं रादर दॅन इयर्सवर. म्हणजे एक उदाहरण द्यायचं जर का झालं तर आमची स्कूल बस ही वर्षाला 10 ते 12,000 किलोमीटरच्या वर रनिंग करत नाही. म्हणजे 15 वर्ष होईपर्यंत त्याची 2 लाख किलोमीटरची इंजिनची जी वॉरंटी असते ना, ती सुद्धा संपत नाही. मॅन्युफॅक्चरर त्यामुळे त्याला वर्षाची आणि किलोमीटरची दोन्हीची वॉरंटी घालतात, त्यामुळे ती लवकर संपते 5 वर्षात. पण अदरवाईज ती संपणारच नाही. म्हणजे ती स्कूल बसला लिटरली इन्फायनाईट वॉरंटी असल्यासारखं आहे. त्यामुळे एक बस तुमची जी 2 लाख किलोमीटर सुद्धा चालत नाही 15 वर्षात, ती 15 वर्ष झाली म्हणून स्क्रॅप करायची. आणि दुसरी आमची इंटरसिटी बसचं जर का लॉंग डिस्टन्स बसेसचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर या गाड्या 20-20 हजार किलोमीटर महिन्याला चालतात. म्हणजे 2.5 लाख किलोमीटर 2 लाख किलोमीटर या महिन्याला कव्हर करतात, त्या वर्षाला कव्हर करतात. म्हणजे 15 वर्षामध्ये या गाड्यांची 30 आणि 40 लाख किलोमीटर होतील. तर ही गाडी 15 वर्षांनीच स्क्रॅप करायची. दुसरं एक अत्यंत लो एंडच्या गाड्या आहेत, म्हणजे 3 चाकीच्या गाड्या आहेत आपल्या काही काही भारी तयार केलेल्या मिनी डॉर वगैरे अशा टाईपच्या, या लो टेक्नॉलॉजी व्हेकल सुद्धा 15 वर्षांनी स्क्रॅप करायच्या. आणि वोल्वो मर्सिडीज सारख्या हाय एंड व्हेकल सुद्धा 15 वर्षांनी स्क्रॅप करायच्या. मग ह्या कंडिशन मध्ये लोकांनी हाय एंड व्हेकल घ्यायची कशासाठी? तुमचं युसेज कसं आहे, किती आहे, त्याचं तुम्ही देखभाल कशी करता आहे, ती कुठल्या टेक्नॉलॉजीची बस आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे आता कसं होतंय, लो टेक्नॉलॉजी, हाय टेक्नॉलॉजी, लो युसेज, हाय युसेज असा कुठलाही विचार न करता फक्त 15 वर्ष झाली की स्क्रॅप करा असा एक नियम आहे. तर तो चुकीचा आहे असं वाटतं. फार छान. अतिशय चांगली माहिती सांगितलीस प्रसन्न. अतिशय सगळ्या प्रश्नांना सविस्तर अशी उत्तरं दिलीस आणि एका वेगळ्या विषयावरची आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आज एक नवीन माहिती मिळाली असेल अशी मला खात्री आहे. तर आज तू या आपल्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये आलास, तुझ्या कुटुंबांनाही सहभागी करून घेता आलं, त्याच्याबद्दल प्रियदा वहिनी, तुझ्या आई आणि सौरभ यांचे पण मी आभार मानतो. आणि तू आलास याच्याबद्दल परत एकदा तुझे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. भेटूया. अशाच चांगल्या चांगल्या मुलाखती तुम्ही घेत राहा आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवत राहा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण याच्यातनं आपण नवीन पिढी जर का काही घडवू शकलो तर आपण काहीतरी केल्याचं आपल्याला सार्थक तरी होईल. अगदी अवश्य. तुमच्यासारखे हितचिंतक आमच्या पाठीशी असल्यावरती हे सगळं आम्ही नक्कीच करू, याच्याबद्दल वाद नाही. नक्कीच चांगलं कार्य करताय तुम्ही, त्याच्याबद्दल काहीच अजिबातच वाद नाही. धन्यवाद. थँक्यू.